मराठा ओबीसी नंतर आता आदिवासी समाज हा आंदोलनाच्या पवित्र्यात येऊ शकतो, कारण धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास आदिवासी समाजाने विरोध दर्शवलाय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक सुद्धा पार पडणार आहे। बैठकीत या आंदोलनाची पुढील रणनीती ही ठरवली जाणार आहे। आरक्षण विषयावरून आदिवासी समाज हा आता एकवटणार आहे, तर राज्यातील सर्वपक्षीय आदिवासी आजी माजी लोकप्रतिनिधी हे या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। प्रतिनिधी रिद्धेश हातीम सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। रिद्धेश, साधारण किती वाजता ही बैठक सुरू होणं अपेक्षित आहे? काय निर्णय या बैठकीत घेतला जाऊ शकतो? नक्कीच आपण पाहिलं, आता आरक्षणा विषयावरून आता आदिवासी समाज हा एकवटला आहे। आज दुपारच्या वेळी नरहरी झिरवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आहे ती मुंबईमध्ये पार पडणार आहे। या बैठकीमध्ये आदिवासी समाजातील सर्व आजी माजी आणि सर्व पक्षातील नेते मंडळी असतील ते या बैठकीमध्ये उपस्थित होतात। एकंदरीत पाहिलं, जो धनगर समाजाला आदिवासी समाजाअंतर्गत जो आरक्षण देणार आहे त्या आरक्षणाविरुद्ध ही बैठक असणार आहे। या बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहेत। त्याचबरोबर पाहिलं, आगामी काळात त्यांच्याकडून आंदोलन देखील करण्याची शक्यता आहे। या सर्व संदर्भात आज त्यांची ही महत्त्वपूर्ण बैठक ही पार पडणार आहे। मात्र बैठकीमध्ये काय महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातील, काय फक्त सरकारशी चर्चा करून त्यांची बैठक आहे तो तिथपर्यंत थांबेल, की त्या व्यतिरिक्त त्यांच्याकडून जो आंदोलन आहे आदिवासी समाजाकडून हा करण्यात येईल, हे देखील पाहणं मात्र आजच्या बैठकीमध्ये महत्त्वाचं असणार आहे। विक्रांत, धन्यवाद रिद्धेश या माहितीसाठी।